नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे अंक लेखन तुम्ही केले की नाही? की 1 ते 10 शिकले, मग 10, 20, 30, 40, 50, 60 असे काय काय शिकले. 3 दशक, 2 एकक बरोबर 32, 3 टेन्स, 4 युनिट्स, 34 असं काय काय शिकले. किती रोज 100 पर्यंत उजळणी लिहिता, बरोबर की नाही? आता मी जो नंबर सांगेल तो नंबर तुम्हाला माहिती आहे, हे बीड्स आहेत, हे काय मणी आहेत. हा लाल मण्यांचा गट कितीचा आहे रे? 10. म्हणजे हे 1 दशक आहेत, बरोबर की नाही? आता हे प्रत्येक 10-10 आहेत, बरोबर की नाही? आता मी सांगणार की जो नंबरचं कार्ड तुम्हाला देईल, जो नंबर सांगेल त्या नंबरचं कार्ड तुम्ही बरोबर त्या संख्येच्या तिथं लावायचं. ह्या पिन आहेत बघा. आता तुला नंबर आहे, कोणता आहे नंबर? 25. त्याला नंबर काय आहे? 25. याला नंबर काय आलाय? 58. 58. बरोबर 58च्या तिथं लावायचं, तू 38च्या तिथं 25च्या तिथं लावायचं. दर ही पिन घे. कुठे आहे 58? कुठे आहे 58? कुठे आहे तिथं लावायचं. चल मोजत जा. तसे मोजायचे का? बघा बरं कसे मोजायचे. 58 म्हणजे 1 2 3 4 मोजायचे का? बघा बरं. हे सगळे 10-10 आहेत की नाही? हे सगळे 10-10 आहेत. मग 1 2 3 4 असे किती मोजायला लागतील? मॅडम मला कळलं. कळलं ना? कळलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. क्लॅप 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 क्लॅप. देवांश जिंकलेला आहे. व्हेरी गुड. आता इथं लावा पिन, अशी लावायची. व्हेरी नाईस. आता चला त्याला आता 58 तिकडून नाही, इकडूनच लाव बाळा. तिकडूनच लाव. 58 तिकडूनच मोजायचे. इकडून घे, इकडून असं 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 असा घे, असा म्हणजे त्याचा चेहरा येईल. कर. ते काढायचं नाही, काढायचं नाही. तो पूर्ण गट सरकवायचा असा. आता बघ इकडं असं सरकव. बघ बरं येतंय का लावता तुला? कुठे लावायचं? लाव. कुठे लावायचं सांग. कुठे लावू मला तूच सांग. कुठे लावू? कुठे लावू सांग. इथं लाव म्हणतोय बरं का तो. बघू आपण आता. त्याचा नंबर आहे 58. बघा 10 20 30 40 50 आणि त्यांनी 60 वर लावलं. रॉंग आलं की नाही रे? मग 1 2 3 4 5 नंतर तुला काय पाहिजे होते रे? 8 मणी पाहिजे होते. इथं तुझं लागायला पाहिजे होतं. कळलं? आता पुढच्या वेळेस लक्षात ठेव. मग झाले की नाही बघा बरं. 5 टेन्स आणि 8 युनिट झाले की नाही? चला आता दोघं बाजूला. पुढचे दोघं चला. आता तुला 38 आणि तुला 72. चला पटकन लावा. चिमटे घ्या दोघांनी 2. 72 कुठं लावायचे? पटपट मोजता आलं पाहिजे. आता तुम्हाला कळलंय. ते विचार करतायत तोपर्यंत लांबून द्यायचं. बाजूला व्हा बाकीचे. तू कर ना विचार. तू कर ना, तुझा नंबर शोध. तिकडून येत तू बाळा, बाजूला हो. आता बघा आता याचं बरोबर आहे का बघू आपण. त्यांनी 72 इथं लावलेत. 10 20 30 40 60 70 आणि 80 आणि 82 ला लावलंय. रॉंग आलं. कोणाचं रॉंग आलं? कोणाचं रॉंग आलं? हाच होता ना? याचं रॉंग आलं. चल ओके. तिला लावता येते का बघू दे आपण आता. तुझ्याकडे नंबर किती आहे? 38 नंबर आहे तिच्याकडे. समीक्षाकडं 38 लावता येते का बघा. 38 बरोबर आहे का चेक करू आपण. 10 20 30 आणि 32 वरच लावलं तू. तिचं दोघांचं पण चुकलं. म्हणजे तुम्ही नंबर शिकले पण कळले का? 38 म्हणजे 30 आणि 8 असं लावायला पाहिजे होतं की नाही? बरं आता हे रॉंग झालं. चला पुढचं.
आता कोण आहे दोघ जण? हा 94 आणि 106. 106 पिन घे. खालचं घे चित्र, खालचं. हे इथून खालचं चित्र माळायचं कसं दिसतंय. तू जागा दे बाळा तिला पुढे जायला. हा तू थोडीशी जागा दे तिला. हा असं सांग थांब. असं पटकन बाजूला सारायचं. हा थांब, अगोदर त्याचं बरोबर आलं. तू तिथपर्यंत आली का? हा कर तुझं, तू कर तुझं. लाव. हा अरे चेअरअप करा ना. बघा आता यांचं बरोबर आलंय का बघूयात आपण. हा ओके बघा आता इथे छान कपडे वाळत घातले संख्यांचे तुम्ही, आहे की नाही? हा बघा आता याने 106 केलेत. बघूयात बरोबर आहेत का 106. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आणि 105 वर लावले. तू 105 वर लावले. एक मनी कमी पडला बरोबर की नाही? असा इथं लावायला पाहिजे होता, मग 106 झाले असते. आता तिने लावले 94. बघा 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 4 वर बरोबर तिने 94 वर लावले. क्लॅप क्लॅप. कोणाकोणाला बरोबर लावता आलं या बरं पुढे. कोणाकोणाला बरोबर लावता आलं? या दोघांना बरोबर लावता आलं. अजून कोणाला आलं? आपण किती घेतले होते स्टुडंट? किती घेतले होते इकडे? हा एवढे सगळे स्पर्धक होते. हा तिचं नाही झालं. आता तिला हे नव्हतं. तू पाहिलं ना बाळा कसं करायचं. ओके आता हे 2 विजेते झालेले आहेत. कळलं? टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. आकडे शिकल्यानंतर त्याचा व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे. हेच नाणी नोटांमध्ये की 58 रुपीज द्यायचे म्हणजे किती द्यायचे रे? 10च्या 5 नोटा द्यायच्या पुढे 8 रुपये द्यायचे. कळलं की नाही? 106 म्हणजे 10च्या 10 नोटा द्यायच्या आणि वरती 6 रुपीज द्यायचे. कळलं की नाही? छान खेळ झाला. तुम्ही बाकीच्यांनी प्रॅक्टिस करायची आणि तुम्ही अजून सराव करायचा. हा व्हिडिओ सगळ्यांनी पहा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि पहिलीचं पुस्तक जे येणार आहे त्याच्यामध्ये या सगळ्या ऍक्टिव्हिटी असणार आहे, त्याचा जरूर वापर करा. थँक्यू.